एक वर्ष कॅन्टीन. आजचा जो इफेक्ट ऑन क्लायमेट चेंज ऑन मरीन लाईफ हा जो सेमिनार आयोजित केलेला आहे त्या सेमिनारचं उद्घाटन दीपक प्रज्वलन करून करावं. ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रोजेक्ट अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालय दापोली तसेच निर्मली ग्रामपंचायत लाडघर यांच्या संयुक्त विद्यमाने इफेक्ट ऑन क्लायमेट चेंज ऑन मरीन लाईफ या विषयावर आपण आजचा एक दिवसीय सेमिनार आयोजित केलेला आहे. या आजच्या सेमिनारचं विधिवत उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर ठोकळ सर, प्रांत डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार दापोली सौ अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर अजय राणे, माजी शिक्षण सभापती मिस्टर श्री प्रदीप सुर्वेजी, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री नरेश पेडणेकर, उद्योजक श्री दीपक विचारे, लाडघर ग्रामपंचायतचे सगळे गावकरी उद्योजक, ग्रामपंचायतचे सदस्य, आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर पाटील सर आणि डॉक्टर मेहतर सर, वनशास्त्र महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी, मी तर सर्वांना विनंती करतो की आहे तिथे तुम्ही उभा राहायचं आहे. सर्वप्रथम राष्ट्रगीत होईल, नंतर विद्यार्थी गीत होईल, नंतर महाराष्ट्र गीत होईल. माननीय विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर ठोकळ सर यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री दीपक विचारे यांना विनंती करतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी SDO दापोली यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रदीप सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच तहसीलदार दापोली सौ अर्चना भोंबे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी नरेश पेडणेकर सरांना विनंती करतो. गणेश मंडलिक सरांचं स्वागत करण्यासाठी मी विचारे सरांना विनंती करतो. व्हिडिओ दाखवली गणेश मंडलिक सर. तसेच वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर अजय राणे सरांचं स्वागत करण्यासाठी मी विचार सरांना विनंती करतो. तसेच राणे सरांना विनंती करतो की माजी शिक्षण सभापती प्रदीप सुर्वे सर तसेच पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री नरेश पेडणेकर यांचं स्वागत करावं. तसेच दीपक विचारे सरांचं सुद्धा स्वागत करावं. आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत श्री विनायक पाटील सर तसेच डॉक्टर श्री संतोष मेहतर सर यांचे सुद्धा पुष्पगुच्छ स्वागत करावं. विनंती करून स्वागत करा. तसेच पावसे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करा राणे सरांनी. ग्रामपंचायत सदस्य कोणी असतील तुमच्यापैकी तर कृपया तुम्ही यावा इथे. कोणी
कोणी असेल तर ग्रामपंचायत सदस्य. कोणी ग्रामस्थ असतील तर ग्रामस्थापैकी यावं. तुम्ही लाडगर ग्रामपंचायत अंतर्गत कोणी ग्रामस्थ आले तर त्यांनी यावं. वनशास्त्र महाविद्यालयाचे जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यापैकी मी PhD चे विद्यार्थी देशमुख सर तसेच एक विद्यार्थी MSc ची त्यांनी इथे यावं. त्यांचं सुद्धा स्वागत इथे केलं जातं. विद्यार्थी मी आता व्यासपीठावरील सर्वांची नावं नाही घेत, कारण सरांनी आणि मॅडमनी आधीच सांगितलं की वेळ थोडा त्यांना कमी आहे त्यांच्या कार्यक्रमात, वेगळ्या कार्यक्रमात. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सातत्याने मदत करणारे हे सगळे मान्यवर आहेत. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ फिशरीजचे पावशे सर आणि कॉलेज ऑफ फिशरीजची पूर्ण टीम आणि कॉलेज ऑफ फॉरेस्ट्रीचे डॉक्टर अजय राणे आणि त्यांची पूर्ण टीम आणि तुम्ही विद्यार्थी मंडळी आणि ग्रामस्थ. मुलांना तुमची एक गोष्ट थोडीशी आम्हाला खटकली, म्हणजे आम्हाला पुष्प देताना तुम्ही हळूहळू टाळ्या वाजवल्यात आणि नंतर मात्र विद्यार्थी आल्यावर त्या टाळ्यांचा जोर जास्त वाढला. हे कसं काय बाबा, असं नाही करायचं. हे कार्यक्रम हे आपला ब्लू फ्लॅग असा एक प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 समुद्र किनारे सिलेक्ट केले होते. आता तुमच्यापैकी ब्लू फ्लॅग कोणाला माहिती आहे का काय असतो हा कार्यक्रम? त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो की डेन्मार्क मधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अशी एक संस्था आहे. ही संस्था ब्लू फ्लॅग नावाचं समुद्र किनाऱ्याला मानांकन देत असते. आता ह्याच्यामध्ये पर्यावरणपूरक पर्यटन हा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा गाभा आहे आणि हा सगळा गाभा अभ्यास करत असताना कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री आणि कॉलेज ऑफ फिशरीजच्या मंडळींना ही एक मोठी संधी, जागतिक संधी आहे की ह्याच्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे येऊन काम करा. कारण याच्यानंतरचं तुमच्या पुढच्या पिढ्यांचा सगळा फोकस हा पर्यावरण, पाणी आणि हवा याच्यावरतीच करिअर तुमचं फोकस जास्त करावं असं आम्हाला वाटतं. कारण पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये एवढं प्रचंड पोटेन्शियल आहे की याच्यामध्ये भारतामध्ये फक्त 12 समुद्र किनाऱ्यांना याचं मानांकन मिळालंय आणि महाराष्ट्रातले फक्त 10 पैकी 5 जणांना पायलट स्टेटस मिळालंय. याचा अर्थ अजूनही आपल्याला फायनल स्टेटस मिळालेलं नाही. आता हे करत असताना जवळजवळ त्यांचे 33 पॅरामीटर्स आहेत. या 33 पॅरामीटर्स मध्ये आपण जर बरोबर त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे केलं तर आपल्याला हे मानांकन मिळतं. आता हे पॅरामीटर्स कोणते आहेत की त्याचा जो मुख्य उद्देश जो आहे ते समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता आणि सुरक्षित नियोजन. तुषार मंडलिक सर व्हिडिओ दाखवली यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय उपविभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी सर असतील, विद्यापीठाची सर्व तज्ञ टीम असेल, सूर्य साहेब असतील, विचार साहेब असतील, असोसिएशनचे अध्यक्ष असतील आणि सर्व ग्रामस्थ, सरपंच मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांना असं विचारायचंय की लाडघरला कुणी गेलं नाही असं आहे का? कुणी हात वर करा. सगळेच गेले. लाडघर बघितलं नाही असं कुणी आहे का? अजून पण निषेध संकोच करू नका, जस्ट विचारतोय मी. ठीक आहे, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही माहिती घेऊन लाडघर बघतात. सुरुवातीला मी जाणीवपूर्वक कौतुक करेन कोकण कृषी विद्यापीठ आणि सन्माननीय कुलगुरू सर असतील, राणे सर असतील, ऑफिस सर असतील, त्यांची संपूर्ण टीम त्यांनी MOU करून लाडघर आणि आपल्या दापोली ग्रामीण भागातील
फॉरेस्टचं रिलेटेड असेल, मरीन लाईफच्या अनुषंगाने असतील, याच्या अनुषंगाने अभ्यास करून आपल्याला माहिती देण्यासाठी, प्लांटेशन कव्हर वाढवण्यासाठी जे काही MOU केलेला आहे त्याचा निश्चित दापोलीच्या पर्यटनाला आणि दापोलीचा संवर्धनाला याची मदत होणार आहे. तरी आता विचारे साहेबांनी थोडक्यात तुम्हाला सर्वांना आयडिया दिलेली आहे. ब्ल्यू फ्लॅग हे काय आहे, तर बेसिकली 3 गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. एक ब्ल्यू फ्लॅग जागतिक नामांकन संस्था आहे. तुम्ही नावही तिचं काही दिवसांनी विसरतात, पण असा समुद्र किनारा ते डोबल 3 मुद्दे आहे, जो स्वच्छ असावा, जो सुरक्षितही असावा आणि इको फ्रेंडली असावा. स्वच्छता असावी तिथे. एक पर्यटक म्हणून जेव्हा आपण एखाद्या समुद्र किनाऱ्यावर जातो तेव्हा आपल्या या 3 गोष्टीच अपेक्षित असतात: स्वच्छता, सुरक्षा आणि इको फ्रेंडली. तिथं पर्यावरण चांगलं असावं, तिथे मरीन लाईफ चांगली असावी, प्लांटेशन चांगलं असावं. या अनुषंगाने एक चांगली संधी आपल्या दापोलीला मिळालेली आहे. या सर्व निकषांमध्ये खूप चांगल्या प्रमाणे लाडघर निकषात उतरतोय आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायत असेल, सर्व प्रशासन असेल, सर्वांनी खूप चांगल्या मेहनतीने यामध्ये काम करतात सर्व निकषांवर. यामध्ये आता पुढचा टप्पा आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा. त्यातून नक्कीच आपलं लाडघर हे ब्ल्यू फ्लॅगचं नामांकन त्याला मिळेल अशी आपण आशा बाळगूया. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यात मदत करणाऱ्या सर्व संस्थांना पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री सूर्यवंशी, डॉक्टर सूर्यवंशी सर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी या कोकण कृषी विद्यापीठाचे सर्व फॉरेस्ट्री आणि फिशरीज डिपार्टमेंटचे तज्ज्ञ मंडळी, आजचे प्रमुख मार्गदर्शक आणि उपस्थित लाडघर गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण जे फॉरेस्ट आणि फिशरीज कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असं विचारीजींनी व्यवस्थित सगळं समजून सांगितलेलं आहे की आपल्याकडे डेन्मार्कची जी फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ही जी संस्था आहे ती ब्ल्यू फ्लॅग नावाचं एक स्टॅटस असतं की जगभरामधले जे त्यांचे काही क्रायटेरिया असतात की जे एक 33 क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत, त्या 33 क्रायटेरियाच्या निकषावर जे कसोटीवर उतरलेले आहेत त्या बीचेसना असं नामांकन प्राप्त होतं. तर आपल्याकडे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एकूण 5 बीचेसला जे आहेत हे नामांकनचा म्हणजे पायलट बेसिस मिळालेला आहे. म्हणजे फुल फ्लेज्ड ब्ल्यू फ्लॅग स्टॅटस जे आहे ते अद्याप मिळालेलं नाही. त्याच्यामध्ये कोणकोणते आहे की आपल्या जिल्ह्यातले 2 गुहागर आणि लाडघर, आणि रायगडमधले श्रीवर्धन आणि नागाव हे 2, आणि पालघरमध्ये पर्णिका, अशा 5 बीचेसला पायलट ब्ल्यू फ्लॅग स्टॅटस मिळालेला आहे. फुल फ्लेज्ड मिळालेला नाहीये. मागील जवळपास मला वाटतं डिसेंबर पासून, बरोबर ना विचार सर, ऑगस्ट पासून याच्यामध्ये सर्व म्हणजे विशेष म्हणजे सर्वात भारी योगदान तर मी तर म्हणेन की लाडघर ग्रामपंचायत, लाडघरचे सर्व ग्रामस्थ आणि जे काही म्हणजे असोसिएशनचे हॉटेल पर्यटक याच्यामधले जे काही क्षेत्रामधले हॉटेलियर्स आहेत, रेस्टॉरंटचे असोसिएशन्स आहेत, त्यांच्या सर्वांच्या मदतीनं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्र शासनातर्फे पर्यटन विकास महाराष्ट्र शासनाचा आणि विशेष म्हणजे या सर्व कामी आमचे माननीय जिल्हाधिकारी मनोज जिंदाल सर आणि अतिशय त्यांच्या स्टीअर्ड लिडरशिप खाली हे सगळं सुरू आहे आणि आम्हाला उत्तम अशी भक्कम साथ मिळालेली आहे की ग्रामस्थांची आणि त्यातल्या त्यात आमचे थिंक टँक म्हणले तर विचारी ते व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे ते कोऑर्डिनेशन करतायत. म्हणजे प्रशासनही पाहतात, सिव्हिल सोसायटी पाहत आहेत, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थही पाहत आहेत आणि विशेष म्हणजे त्याचाच एक टप्पा म्हणून आमच्या म्हणजे CO मॅडम जे आहेत रानडे मॅडम, त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर मोलाची साथ दिलेली आहे. प्रशासनातर्फे आमचे कलेक्टर सर आणि CO मॅडम यांनी सुद्धा आम्हाला फार म्हणजे याच्यामध्ये गायडन्स आहे. त्यांच्याकडे एक म्हणजे कॉम्पेलिंग फोर्स आहे की तुम्ही हे करून दाखवा, कारण हा फार म्हणजे मोठा जागतिक क्रायटेरिया आहे आणि याच्यामध्ये सक्सीड होणं हे थोडंसं म्हणजे अवघड तर नाही आहे, पण म्हणजे अशक्यता नाही आहे, थोडंसं अवघड आहे असं मी म्हणेन. आणि त्याचाच एक टप्पा म्हणून आज म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक महिन्यामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या आम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात.
त्याच्यामध्ये बीचची स्वच्छता क्लिनलीनेस असो, बीच सिक्युरिटीच्या मानाने म्हणजे आम्ही एक प्रायव्हेट कंपनीचे जे लाईफ गार्डचे जे ट्रेनिंग देणारे असतात त्यांना सुद्धा आम्ही लाडघरच्या ठिकाणी तिथं त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे बीच सिक्युरिटी बाबत. त्यानंतर क्लिनलीनेसचं तर आम्ही केलेलंच आहे. तिथल्या लोकांना म्हणजे वाळू शिल्प या याच्यामध्ये मला वाटतं आपल्या कॉलेजचे पण काही आलेले होते. ठीक आहे, काही विद्यार्थी मला वाटतं तिथं वाळू शिल्पाच्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग पण नोंदवलेला आहे. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आमच्या चालू आहे. आणि आज जो आहे 17 फेब्रुवारी, ठीक आहे, त्यानंतर 17 फेब्रुवारीला हा एक महत्वाचा आहे का असा आहे की त्यांनी एक सांगड घेतली की SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आणि म्हणजे आपण जर बघितलो आजचा सेमिनारचा विषयच आहे की इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन मरीन लाईफ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे. आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हायरमेंटल एज्युकेशन जसं 4 मोबाईलपणाने विचारीजींनी सांगितले होते म्हणजे 33 क्रायटेरिया आणि 4 पिल्लर्स आहेत. त्याच्यामध्ये जे आहे की इन्व्हायरमेंटल एज्युकेशन एक महत्वाचं आहे. बाकी मग इन्व्हायरमेंटल एज्युकेशन झाल्यानंतर सिक्युरिटी असेल, क्लिनलीनेस असेल, वॉटर क्वालिटी असेल, हे सगळं आहेतच. पण त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल एज्युकेशन तर हे फार महत्वाचं आहे. आणि इन्व्हायरमेंटल एज्युकेशनच्या निमित्तानं त्या जो पिल्लर आहे त्याची आणि SDG. आता SDGचं काय म्हणा म्हणजे आता मला वाटतं हे सगळे फर्स्ट इयरचेच आहेत का फॉरेस्ट्रीचे? फोर्थ इयर पण आहे. मला वाटतं काही PhD स्टुडंट्स पण आहे. ठीक आहे, म्हणजे ते एकदम म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण आपण इथे सहभागी झालात. आणि मला इथे एक शेअर कराविषयी एक पर्सनल गोष्ट इथे शेअर करतो की माझी मिसेस जी आहे ती RFO आहे आणि ती सुद्धा याच कॉलेजची फॉरेस्ट्रीचीच स्टुडंट होती. तर फॉरेस्ट्री आता संचालक सर पण आहे तिथं ढोकळ सर. तर त्यांनी सुद्धा म्हणजे एक चांगली संधी विद्यार्थ्यांना फॉरेस्ट्री कॉलेजच्या आणि फिशरीजच्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर मागे मी एक असं सांगत होतो की एक MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे ते साईन झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी आमचे BDO साहेब सुद्धा होते, ते त्यांनी साईन केलेलं आहे विद्यापीठाच्या प्रशासनासोबत. आणि या कामी मी सन्माननीय आदरणीय भावे सर कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ जे नेहमीच आमच्या पाठीशी असतात, आम्हाला नेहमी सहकार्य करतात. आणि ह्याही कामामध्ये त्यांनी अतिशय सहकार्य केलं आणि त्यांनी MOU साईन केलेला आहे प्रशासनासोबत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, फॉरेस्ट्री आणि फिशरीज हे सगळे डिपार्टमेंट सोबत त्यांनी म्हणजे त्या ह्या सगळ्यांच्या सेवा आम्हाला जे आहे ब्ल्यू फ्लॅग स्टॅटस जे आहे त्याचं फुल फ्लेज ब्ल्यू फ्लॅग स्टॅटस मिळवण्यासाठी जे काही जे आपण म्हणतो की एक थिंक टँक म्हणू की इंटेलेक्च्युअल बॅकअप जे म्हणू ते त्यांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे. आणि त्या कामी मला वाटतं आपण सर्व जे फर्स्ट इयरपासून PhD पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहात त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण चांगल्या रीतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. कारण मी म्हणतो की प्रशासनाने एकट्यानं हे काही होणार नाही. यामध्ये आपल्याला जसं प्रशासनासोबत प्रायव्हेट सेक्टर असो, सिव्हिल सोसायटीज असो, त्या सगळ्यांचा सहभाग नोंदवून आपल्याला याच्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे. आणि ह्या अनुषंगानंच आपण आज रोजी इथं जमलेलो आहोत. आणि आपल्यामध्ये बरेचसे जे काही UPSC करणारे काय आहेत का तुम्ही? MPSC UPSC करणारे कोणीच नाही आहेत. काही जर लास्ट आहेत हातवरी करायला. ठीक आहे, म्हणजे मी तर म्हणेल की राहुरी विद्यापीठ असेल किंवा परभणी विद्यापीठ असेल तिथले विद्यार्थी बऱ्याचशा प्रमाणामध्ये MPSC UPSC स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये फार हिरिरीनं भाग घेतात. आणि मला नेहमीच खंत वाटत आलेली आहे की या कॉलेजचे जे आहेत विद्यार्थी फारच कमी असतात, किंबहुना कोकणातलेही कमी असतात. तर त्या मी या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी वापरतो की बाबा तुम्ही निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये या आणि ज्यांना जमलं नाहीये त्यांनी नक्कीच रिसर्चमध्ये जा. रिसर्चमध्ये फार चांगल्या प्रकारे आपल्याला संधी उपलब्ध आहेत. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व मित्रमंडळ, विद्यार्थी आणि सर्व माझे स्टाफ आणि लाडघरचे ग्रामस्थ मोरे साहेब आणि सर्व विद्यार्थी. ॲक्च्युली ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रोजेक्ट, ॲक्च्युली ब्ल्यू फ्लॅग हे जे जागतिक नामांकन फाउंडेशन जे आहे हे ॲक्च्युली अर्थ सायन्सचं एक बायफर्केशन किंवा सबसायडरी ऑर्गनायझेशन त्याला म्हणता येईल. आणि आता अर्थ सायन्सचं मी पण एक मेंबर आहे
अर्थ सायन्स अँड आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग याचा मी मेंबर आहे आणि ह्यात पर्टिक्युलरली इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स याबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं जातं. त्यातलीच ही एक संस्था जी आहे ब्ल्यू फ्लॅग आणि मला अतिशय आनंद वाटतो की ब्ल्यू फ्लॅग त्यांनी समावेश केला. याचा अर्थ लाडगर हे जागतिक पातळीवर आलेला आहे आणि जागतिक पातळीचे नामांकित व्यक्ती सुद्धा इथे उद्या त्यांना हा ॲव्हेन्यू ओपन झालेला आहे आणि ते नक्कीच येतील आणि याचा सर्वांना इथे लाभ होईल. तसंच आता पर्टिक्युलरली पर्यावरणाच्या दृष्टीने बघितलं तर जनजागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्टिक्युलरली पर्यावरण म्हणजे बिलो वॉटर आणि अबव वॉटर जे काही पर्यावरण आपल्याला पृथ्वीवरचं आहे ते वाचवायचं आहे आणि हे अतिशय चांगलं टिकून ठेवायचं आहे आणि इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन मराईन लाईफ पर्टिक्युलरली ह्यात पावसे साहेबांचं सुद्धा इथे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहीलच. म्हणजे मराईन बायोलॉजी प्लस फॉरेस्ट्रीचे मुलं यांना भरपूर काही इथे एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट हे शिकायला आहे आणि त्यांनी शिकावं. तसंच ग्रामस्थांच्या दृष्टीने इथे वॉटर क्वालिटी म्हणा एअर क्वालिटी म्हणा याबद्दलची जनजागृती आज जल गुणवत्ता महाराष्ट्रातली काय किंवा देश पातळीवरची काय अतिशय खालावलेली आहे आणि म्हणूनच हे रोगराईचं प्रमाण जे आहे हे अतिशय वाढतं आहे. याला कुठेतरी कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही आज मी म्हणतो छोटेखानी जरी असेल तरी ही सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वांनी ह्यात सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त जनजागृती करावी आणि फॉरेस्ट्रीच्या मुलांनी ह्यातून भरपूर काही शिकायला आहे, त्यांनी भरपूर काही शिकून घ्यावं असं मला वाटतं. पदाधिकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्र, आज या ब्लू फ्लॅग जे नामांकनासाठी आपली लाडगर ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे त्या ओघाने मी एक प्रेझेंटेशन देणार आहे. वालुकामय किनाऱ्याची परिसंस्था. मी डॉक्टर संतोष मेहता, सहयोगी प्राध्यापक मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी. तर किनारपट्टीवर कुठचे प्राणी आपल्याला सापडतात आणि ही परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम काय आहे त्याबद्दल मी आज माहिती तुम्हाला देणार आहे. तुमचे प्रश्न असतील तर हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण त्याची उत्तरं सुद्धा देऊ. नेक्स्ट. आता पर्यटन म्हटल्यावर लोक जास्तीत जास्त जगभराचा पर्यटनाचा ओघ आपण बघता. जास्तीत जास्त लोक हे किनारपट्टीवर जायचं पसंत करतात कारण अगोदर एक 10-15 वर्षापूर्वी आपल्या कोकणात एवढे पर्यटक यायचे नाही, पण आता सगळी जीवनशैली, फिरण्याची आवड आणि जी दळणवळण साधनं यांचा विकास झालेला आहे. त्यात लोक घरात राहत नाही, ती बाहेर पडतात. सॅटर्डे संडे झाला की ते आउटिंगला जातात आणि आपल्या जवळपासची जी महानगरं आहेत, जी मुंबई, पुणे, आता दापोलीमध्ये पुण्याजवळ आहे, तिथे बरेचसे लोक बाहेरून आलेले आहेत जे जॉब करतात कंपनीमध्ये, IT सेक्टरमध्ये. त्यांना कसं 5 दिवस ते एक बंदिस्त वातावरणात राहत असतात. त्यांना कुठेतरी एक मोकळ्या वातावरणात राहायची म्हणजे त्यांना एक इच्छा असते. त्यामुळे ते जास्त एक सॅटर्डे संडे हे फिरण्यासाठी ठेवतात आणि जवळपासच्या आपल्या किनारपट्टीवर जातात. त्या प्रमाणात झालेलं नाही आहे, पण हल्लीच्या ह्याच्यामध्ये तो काही किनारपट्टीवर जे एस्पेशली शहराच्या जवळ आहे तिथे झालेला दिसतं. तर प्रथमतः मी या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल बोलणार आहोत. आपली जी किनारपट्टी असते ती वाळूचे किनारे आहेत. वाळूच्या किनारपट्टीला जास्त पर्यटकांचा प्रेफरन्स असतो. जिथे खडक असतं किंवा चिखल असतो तिकडे जात नाही. जनरली समुद्राची जी परिसंस्था असते ती 3 भागांनी बनलेली असते.
पहिली वालुकामयची किनारपट्टी, जिथे विस्तीर्ण असं वाळूची किनारपट्टी असते, तिथे जास्त प्रिफर करतात लोक. पण विद्यापीठ आणि लाडघर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि लाडघर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला. खऱ्या अर्थानं मी आभार प्रदर्शन करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. मी काय भाषण करणार नाही, पण शेवटी आभार कशासाठी मानायचे हा विषयही तेवढाच महत्वाचा आहे. याचा आपण कार्यक्रम झाला म्हणून आभार मानले असाही विषय होता कामा नये. खऱ्या अर्थानं लाडघर बीच याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी जी सुरुवात झाली ती सुरुवात विशेषतः मी या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख करेन की आमचे दीपकजी विचारे आणि सचिनजी तोडणकर ह्या दोघांनी खऱ्या अर्थाने हा विषय पुढे आणला की जो आम्हाला काही माहितीच नव्हता, अगदी माझ्यासही. पण त्यांनी सुरुवात करून दिली, मला विषय सांगितला आणि आम्ही गाववाल्यांना विषय सांगितला आणि ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने पुढाकार याच्यामध्ये घेतला. आणि खऱ्या अर्थानं जी काही सुरुवात झाली त्यामध्ये सगळ्यांचाच अशा पद्धतीचा सहभाग लागला. आणि आनंदाची गोष्ट की ज्याच्याकडे आम्ही गेलो, जिथं जिथं आम्ही पोचलो, नकारात्मक अशी गोष्ट आम्हाला कधीच सापडली नाही. जी लोक आम्हाला भेटली ते प्रत्येक जण आपुलकीने, म्हणजे माझंच गाव आहे, म्हणजे आजही मी म्हणतो की मी माझं लाडघर गाव म्हणणार नाही, आपलं लाडघर गाव. कारण ह्या लाडघर गावाच्या मध्ये 33 पिरामिड्स पुरे करताना ज्या लोकांकडे आम्हाला जावं लागलं त्या सगळ्यांनी सहकार्य केले. विशेषतः शासनाकडून सुद्धा जे सहकार्य लागलं ते वाखाणण्यासारखं. म्हणजे मंत्रालयातून फोन येतो काय, कलेक्टर हालचाल करतात काय, सीओ हालचाल करतात काय, इकडे आमचे प्रांत तहसीलदार BDO ह्या सगळ्यांनी जो सहभाग घेतला तो वाखाणण्यासारखा आहे. विशेषतः कोकण कृषी विद्यापीठाचा एक खास उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. जेव्हा आम्ही कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना भेटलो आणि तो जो काय त्याने आम्हाला रिस्पॉन्स दिला तो वाखाणण्यासारखा आहे. आजचाही जो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय, हा कार्यक्रम करताना लाडघर ग्रामपंचायतची स्थिती आज एवढी उंचावलेली नाही. विचार केला तर हा सगळा खर्च करणं फार मोठं कठीण काम आहे. परंतु जेव्हा हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा ही जेव्हा मागणी आम्ही केली आणि जेव्हा कमिटी खऱ्या अर्थानं नेमली गेली तर त्याच्यामध्ये विचारे सर आणि मी त्याच्यामध्ये समाविष्ट झालो. आणि हा खर्च करण्यासाठी काय करावं, हे पैसे आर्थिक दृष्ट्या कमी करण्यासाठी काय करावं, तर कोकण कृषी विद्यापीठाने खऱ्या अर्थानं आम्हाला हा हवाल दिला. विशेषतः सगळा खर्चही त्यांनी केला. आम्ही काय दिलंय, आम्ही फक्त पाणी आणि चहा दिला, यापैकी आम्ही काय दिलं ग्रामपंचायतीने. म्हणजे हा एवढा मोठा सहभाग आपल्याला लागला. आणि मग आपलं गाव म्हणून जो जो लाडघरला आला तो प्रत्येक जण खुश होऊन गेला. आज अभिमानाने सांगेन की आज 33 क्रायटेरिया जे आपल्याला दिले त्यातला हा 33वा संपन्न होते, शेवटचा क्रायटेरिया. याचा अर्थ हा पूर्ण झाला अशातला भाग नाही, आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं जे काम आपल्याला करायचंय ते आता आपल्याला करायचं आहे आणि ते टिकवून ठेवायचं आहे. आज आपल्याला या ठिकाणी डॉक्टर संतोष मेहतर आणि प्राध्यापक विनायक पाटील यांनी जी माहिती या ठिकाणी दिली. होय, आम्ही गावात राहणार आहोत, आम्ही लहानपणापासून गाव पाहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. पण त्यांनी जेव्हा आम्हाला माहिती सांगितली तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे सुद्धा आम्हाला जरी माहिती असली तरी अपुरं आहे. माहिती असली तरी सुद्धा आम्हाला अपुरं आहे. कारण आम्ही विचार करतो आम्हाला का पाणी एवढ्या वेळेला तपासायला पाठवलं, गेली 4 महिने आम्ही पाणी पाठवतोय. मग या पाण्यामध्ये नक्की बॅक्टेरिया म्हणजे काय नक्की आहे, कशामुळे ते होतं,
मेत्र सरांनी जी काही माहिती दिली आपल्याला यातून, त्यातून बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि मग ती माहिती आम्हाला माहिती होती का? आता इथे आपल्याला इंग्रजीमध्ये काही नावं सांगितली. आता ती इंग्रजीमध्ये नावं सांगितल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला, अरे आम्ही याला काय म्हणतो? त्याच्यामध्ये फरक आहे ना. मग खेकडा आम्हाला दाखवला तो भांबुर्डा, बरोबर ना. नंतर आपल्याला 2 काटे साईडला असलेला जो खेकडा दाखवला त्याला आम्ही काय म्हणतो? भरतोली म्हणतो. ही नावं वेगळी आहेत, ही आपल्याकडची नावं आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजी नावं वेगळी आहेत. पण ही टिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आम्ही फक्त एकच विचार केला की समुद्रावर गाडी जाऊ नये. की समुद्रावर गाडी जाऊ नये, आमच्या डोळ्यामध्ये समोर एकच विचार होता की पर्यटक जो आहे ते हे तुफान जे काय गाड्या चालवतात ते त्या पर्यटकांना उडवतील, मुलं धावत असतात त्यांना उडवतील, एवढाच आमच्या डोक्यासमोर विचार होता, डोळ्यासमोर. पण जेव्हा सरांनी माहिती दिली तेव्हा आमच्या लक्षात आलं की ह्या गाड्या जाण्यामुळे आमचा जो भांबुर्डा समुद्रावर बेळ काढून आज जातोय तो तिथं जगणार नाही, टिकणार नाही. आमची जी वर्तवली समुद्रावर किनाऱ्यावर लाटेवर येते ती जी खाली जाते, ही जैवविविधता आहे ती आपल्याला जपायला पाहिजे. ही माहिती आम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही या पद्धतीनं वागलो तर कळणार आहे. अशा माहिती आपल्याला या ठिकाणी मेहतर सरांनी, विनायक पाटील सरांनी तर किनाऱ्यावरची जैवविविधता आणि आपला पर्यटक त्या ठिकाणी कसा राहिला पाहिजे. नाही तर आज आमचा पर्यटक येतोय तो दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जातो. मग तो पर्यटक राहण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही त्यांना काय दाखवायला पाहिजे आणि आमच्याकडे काय काय विविधता आहे ती सगळी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती त्यांनी आपल्याला दिली. दोघांनी जी माहिती दिली त्याचं विश्लेषण करायला गेलं तर फार मोठं आहे, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. तर तशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे की जी ग्रामस्थांनाही उपयोगी आहे आणि विद्यार्थ्यांनाही उपयोगी आहे. दोन्ही पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी दोघांनाही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मंडळी, ही जी माहिती आपण घेतली आहे, कारण कोणी कितीही शिकला तरी तो अपुराच. शिक्षण हे शेवटी अपुरच राहतं. कधीच पूर्णपणे मी शिकलोय, मला काय सगळं समजतं असं कधीच कोणी म्हणू नये, आणि ते शिक्षण हे अपुरच असतं. आणि म्हणून ह्या माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. लाडघरला आपल्याला एक मानांकन मिळण्यासाठी आज आपल्याला फक्त सुरुवात मिळाली आणि नक्की मानांकन सरांनी सांगितलं की नक्की हे मिळणार आहे, कुठे मनामध्ये शंका नाही. त्याला कारण स्थानिक ग्रामस्थ आणि ज्याने आपल्याला सहकार्य केलं ते प्रत्यक्ष शासन, या सगळ्यामध्ये आपण पुढे गेलेलो आहोत आणि सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. 1-2 महिन्यामध्ये निश्चित सर मानांकन मिळेल ही खात्री आम्हाला आहे. पण संपूर्ण 5 ठिकाणी हे जे मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, अगदी शासनापासून तळागाळापर्यंत सगळ्यांच्या सहकार्याने आपलं लाडघर गाव 1 नंबरला आहे. आणि हे रिपोर्ट आम्हाला काय कळतात तर सन्माननीय दीपकजी विचारे यांच्यामुळे आपल्याला हे सगळं कळतं. का कळतं तर त्यांनी अगदी वरपासून खालपर्यंत मंत्रालयामध्ये सगळे जे परीक्षक आपल्याकडे येऊन गेले त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी ते डायरेक्ट बोलत असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्या प्रकारची माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्याला ती मिळाली आणि सतत त्यांचे संवाद त्यांच्याशी होत असतात. त्यामुळे आमचं परीक्षण लाडघर गावाचं आपलं काय झालंय हे त्यांच्यामुळे आम्हाला कळत असतं. हे निश्चितपणाने पुढे गेलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळं चाललं आहे. विशेषतः कलेक्टर साहेब आले, जे अर्ध्या तासासाठी आले होते ते अर्धा दिवस थांबले. शिव मॅडम, प्रांत किंवा जे कोणी आले परीक्षक ते सुद्धा इथे राहिले. सुरुवातीचा जो आराखडा तयार केला गेला तो केला गेलेली माणसं सुद्धा लाडघरला येऊन 1 दिवस वस्ती करून गेली. एवढं गाव आपलं सगळ्यांना आवडलं आणि ते सगळे पुन्हा म्हणाले की पुन्हा आम्ही येऊ. अशा पद्धतीनं आपल्या लाडघर गावाला एक चांगलं मानांकन या ठिकाणी प्राप्त होत आहे. सगळ्यांचं सहकार्य लागलंय. त्याच्यामध्ये मी विशेषतः कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांची संपूर्ण टीम, विशेषतः राणे सरांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं
आणि त्यांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य केलं. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. संपूर्ण कोकण कृषी विद्यापीठाची जी सगळी टीम आहे त्या सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं. फॉर्म भरून देण्यासाठी पण होय. सुरुवात म्हणजे फॉर्म कसा भरायचा ब्ल्यू फ्लॅगचा हे तर मोठं कसं होतं ते भरण्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी डॉक्टर सावर्डेकर यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. नाहीतर फॉर्म भरून तो सुद्धा नापास होतो. पण ते सुद्धा सहकार्य या ठिकाणी मिळालं. म्हणजे पहिल्यापासून आजपासून इथेपर्यंत संपूर्ण सहकार्य कोकण कृषी विद्यापीठाने सुद्धा या ठिकाणी केलं. विशेषतः आपले कलेक्टर साहेब यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं. ह्या सगळ्या खालच्या टीमला हलवण्याचं काम कलेक्टर साहेबांनी केलं आणि ही सगळी मंडळी त्या पद्धतीने कामाला लागली. तहसीलदार मॅडम असतील, प्रांत साहेब असतील, ह्या सगळ्यांना आता हा आपला गाव असं वाटायला लागलंय आणि त्या पद्धतीनं घरच्यासारखे ते या ठिकाणी उतरत आहेत. केव्हाही सांगितलं की असा कार्यक्रम काय करायचा आहे, तुम्ही याल का, तर ते सगळे लगेच धावत येतात. आणि अशा पद्धतीनं आपलं अतिशय चांगलं मुलांचं सहकार्य या सगळ्या मंडळांनी आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. आज या विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी माहिती घेण्यासाठी म्हणून उपस्थित राहिले. तुमच्यामुळे शोभा नक्कीच वाढली या कार्यक्रमाची. नक्की लाडगर गावाला आहे. कारण जेव्हा सुरुवातीला आमच्या मंडलिक सरांनी विचारलं व्हिडिओनी तर लाडगर गाव किती जण गेले, तर पहिलीच बॅच आहे म्हणाले, त्यामुळे आलेली नाही. पण आल्यानंतर पुन्हा या. तर लाडगरचा आणि कोकण कृषी विद्यापीठाचा अतिशय जवळचा संबंध आहे. अनेक वेळेला मुली येऊन लाडगरला राहतात. त्यांनी बंधारे बांधलेले आहेत, वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. प्रत्येक वर्षाला लाडगर गाव हे निवडलंच जातं. म्हणजे सगळे बाजूची गावं आहेतच, पण लाडगर विशेष आहे आणि तिथे सगळं सहकार्य त्या मुला मुलींना मिळतं. आणि म्हणून आता तुम्हाला दत्त मंदिर दाखवलं, एवढ्यावरून आम्ही नव्हतं कधी पाहिलं, पण आम्ही आपलं जात होतो सरांसारख्याने, आम्ही जातो नेहमी दर्शनाला बसतो. तर ते दत्त मंदिर बघितल्यावर निश्चितपणानं मुलं हलणार नाही. तिथून अशा पद्धतीचं वातावरण आहे की जिथे बॅक साईडला उभं राहिल्यानंतर बुरुंडीच्या टोकापासून ते सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत सगळं अथांग समुद्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे मानांकन तर मिळेल. तुमचाही सहभाग त्याच्यामध्ये निश्चितपणाने असेल. तुम्ही सर्वांनी लाडगरला या. तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं मनापासून आभारी या ठिकाणी मानतो. आमचे या ठिकाणी सचिन तोडणकर सरपंच आलेले आहेत. थोडा उशीर झाला त्यांना, पण त्यांनी खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. आमचे भाई पेडणेकर आहेत, नरेश पेडणेकर, हे आमच्या हॉटेल व्यावसायिक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तेही फार मेहनत घेत आहेत. ग्रामस्थ तर मेहनत घेत आहेत. थोडेसे काही 1-2 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे आमची ग्रामस्थांची उपस्थिती थोडी कमी लावली, पण जे आलेत ते सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत. ब्ल्यू फ्लॅगमध्ये कमिटीमध्ये असलेली लोक आणि सर्व मान्यवर अशी कंपनी आलेली आहे. त्या सर्वांची मी या ठिकाणी म्हणतो. विशेषतः खऱ्या अर्थानं आमची 7 तारखेला बरोबर ग्रामपंचायत ही बरखास्त झालेली आहे, पण तरीसुद्धा आमच्या सरपंच मॅडम, दोन्ही माजी सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. तर त्यांनी सांगितलं आम्ही स्वप्न तरी शेवटी आम्ही गाववाले आहोत ना, त्यामुळे आमचा सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आमच्या ग्रामसेविका या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याला खऱ्या अर्थानं अतिशय उच्चता जी आम्हाला लाभली आहे ती त्यामुळे लाभलेली आहे आणि निश्चितपणाने ते होईल. कोकण कृषी विद्यापीठ, कुलगुरू, त्यांची सगळी टीम, राणेसाहेब, दोन्ही डॉक्टर संतोष मेहतर आणि प्राध्यापक विनायक पाटील यांनी सुद्धा अतिशय चांगला उद्बोधक अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली. या सर्वांचे मी आभार मानतो. कळत न कळत चुकून माझ्याकडून कोणी राहिलं असेल तर त्यांचे मी या ठिकाणी शब्दसुमनाने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.